देशाच्या संसदेत कोणतीही चर्चा न करता केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणण्याचे कार्य केले आहे। काळे कायदे रद्द करावं यासाठी अक्कलकुवा तालुका कडकडीत बंद पाडण्यात आला। लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। भारत देशाच्या संसदेत कोणतीही चर्चा न करता केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे कायदे केल्याने विविध राज्यातील शेतकरी हे दिल्ली येथे आंदोलन करीत आहे। हे काळे कायदे मागे घ्यावेत यासाठी अक्कलकुवा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। लोकसंघर्ष मोर्चांसह समविचारी संघटनांनी अक्कलकुवा तालुक्यात बंद पाळण्यासाठी पुढाकार घेत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले होते। त्यानुसार अक्कलकुवा शहरासहित तालुक्यातील वाण्याविहीर, कापर, मोलगी येथे कडकडीत बंद पाळत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। बंद दरम्यान लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी यांनी शहरात फिरून बंदचा आढावा घेतला। तालुक्यात बंद दरम्यान दवाखाने व औषधी दुकानांना बंदमध्ये सामील होण्यापासून सूट देण्यात आली होती। बस स्थानकात दररोजपेक्षा बाहेरगावी जाणाऱ्यांची प्रवाशांची संख्या कमी होती। ठिकठिकाणी विविध पक्षांच्या व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून केंद्र सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला। तालुका अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चा आज केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी जो कायदे केले आहे हे कायदे रद्द व्हावे म्हणून देशभरातनं देशव्यापी जन आंदोलन होत आहे। दिल्ली गेल्या 10 दिवसापासून सतत शेतकरी आंदोलन करीत आहे। या आंदोलनात जे आमच्या नेत्या आहेत आदरणीय प्रतिभाताई शिंदे यांनी भारत बंद असे एक बंड पुकारला आणि त्याच्यात आम्ही अक्कलकुवा येथील सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी मिळून आम्ही आज अक्कलकुवा हे भारत बंदला प्रतिसाद देत कडकडीत आम्ही अक्कलकुवा हे बंद केलं आहे। आणि केंद्र सरकारने जे 3 काळे कायदे केले आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात ती कायदे तात्काळ रद्द करण्यात यावी आणि गरगरीब आदिवासी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच केंद्र सरकारला आम्ही विनंती करतो। MDTV साठी शुभम बन्साली, अक्कलकुवा प्रतिनिधी।